सर्वेभ्यः छात्रेभ्यः मम नमो नमः। अद्य अहं लोकरञ्जकं लोकनाट्यम् इति नाट्यांशः पाठयामि। आज मी तुम्हाला लोकरंजकम लोकनाट्यम हा पाठ तुम्हाला मी शिकवणार आहे। पंचमंडलम या भागातील हा 5वा नाट्य उतार आहे। पंचमंडलम नाट्यकलश म्हणून परिचित आहे। नाट्यकलश असं नाव आहे। संपूर्ण नाट्य उतार आहेत विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये, या 5व्या मंडलामध्ये। तर यातला शेवटचं जे मंडल आहे ते शेवटचं मंडल म्हणजेच लोकरंजकम लोकनाट्यम हा आधुनिक संस्कृत नाटककार प्रभाकर महादेव भातखंडे यांनी लिहिलेल्या मुक्ता नावाच्या संस्कृत नाटिकेतून हा नाट्यांश घेतलेला आहे। लोकरंजकम लोकनाट्यम या पाठाचा अर्थ असा होतो की लोकांचं मनोरंजन करणारे, लोकाला आनंदित करणारं लोकनाट्य, लोकनाट्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं तमाशा। हा लोकनाट्याचा प्रकार तमाशा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जे लोकनाट्य आहे, जो तमाशा या ठिकाणी आहे, त्याचा एक विशिष्ट अशी समृद्ध अशी परंपरा आहे। आणि हे लोकनाट्य हे मराठी भाषेमध्येच प्रसिद्ध आहे, पण ते संस्कृत भाषेमध्ये देखील असलं पाहिजे या दृष्टिकोनातून नाटककार प्रभाकर महादेव भातखंडे यांनी मुक्ता नावाचं संस्कृत लोकनाट्य लिहिलेलं आहे। म्हणजे परंपरेला छेद देत संस्कृत भाषेमध्ये हा विषय त्याने आणलेला आहे। म्हणजेच केवळ संस्कृत भाषा ही देवभाषाच न राहता, विद्वानाचीच भाषा न राहता, यांच्यामध्ये सीमित न राहता ही सामान्य लोकांची भाषा झाली पाहिजे, लोकभाषा झाली पाहिजे। या लोकाशी निगडीत, सर्वसामान्याच्या लोकाशी निगडीत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून या संस्कृत लोकनाट्याची निर्मिती नाटककाराने केलेली आहे। वास्तविक पाहता तमाशा असं म्हटलं की काही लोक त्यांना एक वेगळ्या नजरेने पाहतात। हे काहीतरी चुकीचं आहे, हे काहीतरी अश्लील आहे असं वाटतं, परंतु हे देखील नाटकं समाज प्रबोधनाचंच एक प्रकारे कार्य करतात आणि समाजाच्या मनोरंजनाचं देखील कार्य करत असतात। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये लोकनाट्याचा प्रकार हा अतिशय प्रसिद्ध आहे। तर नाटककाराची काय भूमिका आहे ते आपण पाहू। या भूमिकेमध्ये नाटककाराचा परिचय देखील होणार आहे। लोकनाट्यम बहुजन प्रियम म्हणजे लोकनाट्य हे सर्वसामान्याला अतिशय प्रिय आहे, आवडतं आहे। प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आकर्षित करणारं हे लोकनाट्य हा प्रकार आहे साहित्याचा। त्यामध्ये, त्या लोकनाट्यामध्ये म्हणजे तमाशा या प्रकारामध्ये शृंगार हास्य रसयुक्तम म्हणजे 9 रसापैकी शृंगार आणि हास्य या 2 रसाने युक्त ते असतं। संगीत नृत्य समन्वित, संगीत आणि नृत्य यांनी युक्त असतं। त्याच्यामध्ये संगीत असतं, त्याच्यामध्ये नृत्य असतं। सामाजिक व्यंग बोधकम भवती म्हणजे काही सामाजिक व्यंग्यावर बोट ठेवून त्यामध्ये संवाद साधलेले असतात। म्हणजे काहीतरी दोष त्यामध्ये दाखवण्याचं काम देखील केलं जातं। सामाजिक दोष दाखवण्याचं देखील काम केलं जातं। अतिशय मनोरंजक आणि आवडणारे संवाद असतात। रोचकाः संवादः तस्य विशेष अतिशय रोचक, रसिकाला आवडणारे असे त्यामध्ये संवाद असतात। ही त्याची विशेषता असते। गणेश वंदनया लोकनाट्यस्य प्रारंभः तथा भरतवाक्यम प्रार्थया समाप्तिः भवति। त्याचं वैशिष्ट्य का असतं पहा, या लोकनाट्याचं वैशिष्ट्य का असतं की गणेशाला, गणपतीला वंदन करून त्याची सुरुवात होते लोकनाट्याची आणि तसेच शेवटी भरतवाक्याने प्रार्थना करून त्याची समाप्ती
होत असते, असे हे लोकनाट्याचे वैशिष्ट्य आहे. गोपिका तथा कृष्ण सखा पेंद्या इति एतेषां प्रवेशकः नाम गणगौळण इति लोकनाट्यस्य प्रास्ताविकम अंगम. म्हणजे काय म्हटलं आहे यामध्ये, गोपिका तसेच कृष्णाचा मित्र असला पेंद्या यांचा प्रवेश म्हणजेच गणगौळण हे लोकनाट्याच्या प्रास्ताविकाचं प्रमुख अंग आहे. म्हणजे गवळण म्हणून श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्यावर आधारित एक गवळण म्हणून त्याची सुरुवात या ठिकाणी केली जाते, त्याचे प्रास्ताविक केलं जातं. हे त्याचं या लोकनाट्याचं खास अंग आहे असं म्हटलं आहे. पेंद्या म्हणजे वास्तविक पाहता संत नामदेवाने आपल्या कल्पने निर्माण केले हे नाट्य हे एक पात्र आहे. लक्षात घ्या, कृष्णाचा मित्र जो गरीब आहे, शरीरानं कृश आहे, जो लंगडा आहे, अशा प्रकारचा एक पेंद्या नावाचं पात्र तो त्यांनी रंगवलेलं आहे. तर हे एक प्रसिद्ध असं लोकनाट्यामध्ये असलेलं पेंद्या नावाचं पात्र आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलं आहे पहा, नाटककाराची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रभाकर महादेव भातखंडे महोदय यांचा जन्म 1940 साली झालेला आहे. आधुनिक संस्कृत कवीषु अग्रगण्य, म्हणजे आधुनिक संस्कृत कवीमध्ये आधुनिक कवीत प्रभाकर महादेव भातखंडे ज्यांनी लिहिलेला नाट्य उताराच आपण पाहत आहोत. तर हे आधुनिक संस्कृतच्या कवीमध्ये अतिशय श्रेष्ठ आहेत. त्यांना अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत. त्यांचा जन्म 1940चा आहे. तेन 20 अधिकानि संस्कृत नाटकानि लिखितानि दिग्दर्शिकानि प्रस्तुतानि अभिनीतानि च. त्यांनी 20पेक्षा अधिक संस्कृतचे नाटकं लिहिली आहेत. त्या नाटकाचं प्रत्यक्ष रंगभूमीवर सादर केलं आहे, दिग्दर्शन केलं आहे, डायरेक्शन केलं आहे, प्रस्तुती केलेलं आहे. आणि त्या नाटकामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिनय देखील केलेला आहे. अनेक प्रकारच्या भूमिका त्याने वठवलेल्या आहेत. लेखक, दिग्दर्शक, प्रस्तुतीकरण, अभिनेता म्हणून त्यांनी भूमिका वठवल्या आहेत. त्यांनी स्वतः 20पेक्षा अधिक नाटकं लिहिलेत. संस्कृत नाटकेषु विषय वैविध्यम, संस्कृत नाटकेषु विषय वैविध्यम तथा स्वरूप वैविध्यम साधयितुं स नित्यम प्रयत्नशीलः. म्हणजे संस्कृत नाटकामध्ये विषय विविधता त्याचबरोबर स्वरूप विविधता साधण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. म्हणजे संस्कृतचे जे 20 नाटके लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी विषयामध्ये वेगळेपणा आणण्यासाठी, त्याच्या स्वरूपामध्ये वेगळेपणा आणण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. तेने लिखितम, त्यांनी लिहिलेला मुक्तानाम संस्कृत लोकनाट्यम रसिकेहि प्रभुतम गौरवितम. त्यांनी लिहिलेल्या मुक्ता नावाच्या संस्कृत नाटकाला रसिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पसंत केला आहे, त्याचा गौरव केला आहे, त्याची स्तुती केलेली आहे. आता वास्तविक पाहता संस्कृत भाषा ही विद्वानाची भाषा, पवित्र भाषा, देवभाषा असं असताना संस्कृत भाषेमध्ये तमाशा लिहिणं, तमाशावर आधारित नाटक लिहिणं हे परंपरेला धरून नव्हतं. लक्षात घ्या. परंतु परंपरेला छेद देत त्याने एक प्रकारे बंड करत त्याने हे लोकनाट्य तमाशा लिहिण्याचं, संस्कृत तमाशा लिहिण्याचं त्याने धाडस केलं आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. कारण संस्कृत भाषा ही डबक्याप्रमाणे केवळ विद्वानाची देवभाषा अशी सीमित न राहता सर्वसामान्याची ती बोलीभाषा झाली पाहिजे असा त्यांचा याद्वारे प्रयत्न होता. तस्मात् म्हणून स्वीकृत अयम नाट्यांश, म्हणून स्वीकृत अयम नाट्यांश लोकनाट्यस्य बहुन विशेषान दर्शत. म्हणून इथं स्वीकारलेला हा जो नाट्यांश आहे, इथं घेतला जो नाट्यांश आहे, लोकनाट्याचा अनेक प्रकारे विशेषता दर्शवतो. लोकनाट्याची विशेषता दर्शवतो हा नाट्यांश. तर पहा, हा नाट्यांश आपण पाहूया. त्यावरच आधारित हा या ठिकाणी नाट्यांश आहे. पहिलं पात्र आहे सूत्रधार. हे प्रमुख पात्र असतं. लक्षात या नाटकामध्ये पट अभिमुखम अवलोक्ये, पडद्याकडे, पट म्हणजे पडदा, वस्त्र, वस्त्र म्हणजे पडदा, पडद्याकडे पाहून आर्य इतस्थावत, अहो आर्य आपण इकडे यावे. सुविहितानी रंग मंगलानी, म्हणजे चांगल्या प्रकारे रंगमहाल सजवला आहे. रंग मंगलम, रंग म्हणजे रंगाने
मंगलमय केलेला आहे रंगमंच असं म्हणायचं आहे. म्हणजे देवाला हळद कुंकू लावणे म्हणजे हळद कुंकू लावून पाया पडणे हे या लोकनाट्याची सुरुवात असते. तर त्यावर आधारित म्हटलं आहे की चांगल्या प्रकारे रंगमंगल केलेला आहे म्हणजे रंगरंगोटी केलेला आहे असं तो सूत्रधार म्हणतो. म्हणजे नाटकाच्या सुरुवातीला तत्कथय कम विषयम अधिकृत्य अद्य नाटकम प्रयुक्तम इति. तर सांगावं की कोणत्या विषयाला धरून आज नाटक सादर करायचं आहे. म्हणजे कोणता विषय घेऊन आज नाटक सादर करायचं ते आपण सांगावं. त्यावर पुढचं पात्र जे सखी असतं ते सखी हे पात्र काय म्हणतो प्रवेश करून तत्र भवती भट्टिनी भवत सार्धम अद्य नाटकम न नाट्यिष्यति. तत्र भवती म्हणजे आदरणीयत्या, तत्र भवन म्हणजे आदरणीयते हे एक सार्वनामिक विशेषण आहे संस्कृतमध्ये. भट्टिनी म्हणजे राणीसाहेब, आदरणीय राणीसाहेब भवत सार्धम आपल्यासोबत अद्य नाटकम न नाट्यिष्यति आज नाटक करणार नाहीत. आज नाटक ते सादर करणार नाहीत, ते रंगमंचावर येणार नाहीत. सा भनती का, त्याला कारण काय, सा भनती त्या म्हणतात भवतः नाटिकेषु न नाविन्यम न वा वैविध्यम. तुमच्या नाटकामध्ये का नवीनता असते का विविधपणा असतो, वैविध्यपणा असतो, वेगळेपणा असतो. तेच नाटक तहा एव परिवेशिता पुराण कथा, तेच सांगितलेल्या पौराणिक कथेवर नाटक तुमचं असतं संस्कृतचं नाटक. ते एव राजानं तोच राजा, नाटकामध्ये असलेलं तेच पात्र राजा, तेच या ठिकाणी नाटकामध्ये राजा राणी वगैरे वगैरे तेच कथानक असं म्हणायचं आहे. काही नाविन्य काही नवीनता काही वेगळेपणा असत नाही म्हणून नाटक सादर करण्यात असं राणीसाहेब म्हणायचं आहे. एते विद्वांस अपि वारंवारं तादृशम एव नाटकम द्रष्टुम न इच्छति. हे विद्वान लोक देखील समोर बसल्या रसिकाकडे पाहत काय म्हटलं आहे की हे विद्वान लोक देखील वारंवारं तादृशम नाटकम द्रष्टुम न इच्छति, पुन्हा पुन्हा तेच विषय घेऊन नाटक पाहू इच्छित नाहीत. काहीतरी वेगळेपण वेगळा विषय असला पाहिजे असं त्यांना देखील वाटत असेल. तत् कथम तत्र भवती भूमिकाम नाट्येत. तर काय आदरणीय त्या कसं या ठिकाणी नाटकामध्ये भूमिका करतील, कसं नाटक करतील, तेच नाटक सादर करतात तो विषय घेऊन. नट त्याच्यात पुढचं पात्र रंगमंचावर प्रवेश करतं पहा. नट सहसा प्रविश्य स्वामी, अचानकपणे, सहसा प्रवेश म्हणजे अचानकपणे रंगमंचावर प्रवेश करून स्वामी अहो स्वामी असं सूत्रधाराला म्हणतो. तेव्हा सूत्रधार म्हणतो की किम रे शैलुष, काय रे शैलुष म्हणजे नट, जो नाटकामध्ये नट असतो का नटी असं त्याला म्हटलं जातं. तर तो नट काय म्हणतो, काय सूत्रधार काय म्हणतो की काय रे शैलुष, काय म्हणायचं तुला, शैलुष म्हणजे काय रे नटा. त्यावेळेस नट म्हणतो की दुष्पचैहि विद्वत जडैहि नाटकैहि काय अग्निम अद्य पीडा संतप्तानां रसिकवराणां स्वास्थ्यार्थं परितोषार्थं भट्टिन्यः च प्रकोपशमनार्थं प्रयुक्तम अस्माभिः. म्हणजे इथं काय म्हटलं आहे पहा की दुष्पचैहि म्हणजे पचवण्यास कठीण, पचवण्यास जड असं या ठिकाणी म्हटलं आहे पहा. म्हणजे पचायला जड ते नाटक, त्या नाटकातला विषय पचायला जड आणि विद्वानांना अरसिक वाटणारं, विद्वत जडैहिच विद्वानाला देखील जड वाटणारं, विद्वानाला देखील अरसिक वाटणारं आहे. नाटकांनी काय म्हणलं पहा अग्निम अंधपीडा म्हणजेच काय म्हटलं आहे पहा इथं की इथं अपचनाची
अग्निमांद्य म्हणजे काय? अपचन. म्हणजे अपचनाचा जो त्रास आहे तो त्रास म्हणजे न पचण्याचा. अपचन म्हणजेच काय? न पचन. नाटकामध्ये न पचणाऱ्या अशा संतप्ताना म्हणजे राग येईल. रसिक लोक, बघणारे नाट्यरसिक ज्यांना राग येईल अशा रसिकवरांचा, अशा रसिकांच्या जो राग आहे त्या रागाच्या स्वास्थ्यासाठी म्हणजे तो त्यांचा राग शांत करण्यासाठी, परितोषार्थम त्यांना आनंदित करण्यासाठी, भट्टिन्यहाच प्रकोपशमनार्थम राणीसाहेबाचा जो राग आहे तो राग शमन करण्यासाठी, प्रकोप म्हणजे राग, शमन म्हणजे शांत करणे, आणि राणीसाहेबांचा देखील राग शांत करण्यासाठी काय? प्रयोक्तम अस्माभि आमच्याकडून सादर केलं जाणार आहे. तुम्ही म्हणता तसं तोच विषय न घेता की पचण्यास कठीण असलेल्या आणि विद्वानाला देखील अरसिक वाटणाऱ्या नाटकांनी म्हणजे काय? जे अपचनाची जी पीडा आहे, त्या विषयाचं जे अपचन, त्याची जी पीडा, जो त्रास आहे तो त्रास आणि रसिकांचा जो राग आहे त्याच्या स्वास्थ्यासाठी, तो राग शांत करण्यास, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याचबरोबर राणीसाहेब त्या नको म्हणता येते ते विषय, त्या राणीसाहेबाचा देखील राग शांत करण्यासाठी अस्माभि प्रयुक्तम आज आमच्याकडून सादर केलं जाणार आहे. त्यावर सूत्रधार काय म्हणतो पहा. सूत्रधार म्हणतो की किम काय सादर केलं जाणार आहे, कोणता विषय सादर केला जाणार आहे. त्यावर नट म्हणतो लोकनाट्य. लोकनाट्य सादर केलं. लोकनाट्य म्हणजेच तमाशारूपी नाटक हे सादर केलं जाणार आहे. असं म्हटल्यानंतर सूत्रधार लगेच काय म्हणतो पहा. सूत्रधारला आश्चर्यित करणारा त्याचं बोलणं होतं. तर सूत्रधार लागलीच म्हणतो अब्रह्मण्यम लोकनाट्यम नाम तमाशा किम गीर्वाण भाषायाम लोकनाट्यम प्रयुक्तम. अपवित्र असं म्हणतो लागलीच. हे अपवित्र आहे, संस्कृतसाठी हे बरोबर नाही. संस्कृत भाषेला, पवित्र अशा संस्कृत भाषेला, देवभाषेला हे शोभणार नाही असं त्याला म्हणायचं. लोकनाट्य म्हणजे तमाशा संस्कृतमध्ये सादर करायचं का? किम गीर्वाण भाषायाम लोकनाट्य प्रयुक्तम. अशा या गीर्वाण भाषेमध्ये लोकनाट्य सादर करायचं काय? तेव्हा नट काय म्हणतो पहा. नट काय म्हणत आहे पहा. कह तत्र दोष. काय दोष आहे त्यामध्ये? काय दोष आहे त्यामध्ये? काय चुकीचं आहे? सुरवाणी न केवलम विद्वद्धनम. अहो ही जी देवभाषा आहे, लक्षात घ्या, ही देवभाषा केवळ विद्वानाचं धन नाही, सापी लोकभाषा. ती देखील एक लोकभाषा आहे, ती देखील एक जनभाषा आहे, ती देखील एक सर्वसामान्याची भाषा आहे आणि ती झाली पाहिजे. अतः म्हणून लोकानाम साहित्य नाटकम काव्यादीनाम संस्कृत लेखनम आवश्यकम एव. म्हणून लोकांना साहित्य, नाटक आणि काव्य इत्यादी संस्कृतमध्ये लेखन करणं आवश्यक आहे. म्हणजे लोकांच्या भाषेमध्ये, लोकांसाठी, सर्वसामान्यासाठी संस्कृतमध्ये साहित्य, संस्कृतमध्ये नाटक, संस्कृतमध्ये काव्य हे त्याचं लेखन होणं आवश्यक आहे, तरच ती लोकभाषा, जनभाषा होऊ शकेल. त्यावर सखी काय म्हणते पहा की आम सत्यम वदती यशनट. सखीला देखील ही गोष्ट पटते. होय, बरोबर आहे, सत्य वदती यशन. हा नट बरोबर बोलतो असं ती म्हणते. त्यावर प्रेक्षकाची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.